नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या वाचन या इंग्लिश स्पीकिंगच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी वळून आलेलो आहोत. आजचा आपला त्या ठिकाणी जे काही आपण व्यंजन शिकलेलो होतो त्याचे उच्चार जे आहे ते उच्चार आपण बघितलेले होते. सोबत मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी जे काही असणारे स्वर आहेत ते स्वराचे उच्चारसुद्धा बघितलेले. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्यायचा आहे. चला तर आज सीचा उच्चार कशा प्रकारे केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. आता हा सीचा उच्चार जर बघितला तर तो दोन प्रकारे होतो. एक होतो स आणि एक होतो क. मग स केव्हा म्हणायचा आणि क केव्हा म्हणायचं ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर जनरली जर बघितलं तर बहुतेक करून ज्या ठिकाणी ई आलेला असेल, आय आलेला असेल आणि वाय आलेला असेल तर अशा वेळेस या सीचा उच्चार त्या ठिकाणी स असा होतो. कसा होतो? स असा होतो. तसं या ठिकाणी जर बघितलं तर CITY या ठिकाणी याचा उच्चार करत असताना आपण याला सिटी म्हणतो. काय म्हणत असतो? सिटी म्हणत असतो. मग याच्यामध्ये काय आलेलं आहे तर आय हा त्या ठिकाणी आल्या कारणामुळं याचा उच्चार आपण त्या ठिकाणी स घेतलेला आहे. आय असल्या कारणामुळं स काय झालेलं आहे CIC आणि TY टी सिटी. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की EIY जर जनरली जर शब्दासोबत आलेलं असेल तर अशा वेळेस सीचा उच्चार त्या ठिकाणी स असा घेतला जातो. दुसरं बघा, दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे सायकल. सीच्या सोबत त्या ठिकाणी वाय आलेला आहे. काय आलेलं आहे? वाय आलेला आहे. म्हणून याला आपण त्या ठिकाणी क न वाचता काय वाचलेलं आहे? स वाचलेलं आहे. सायकल. त्याच्यानंतर इथं सर्कल, त्यानंतर सेल, नंतर सेंटर, पेन्सिल, फेस आणि राईस या शब्दांचा ज्यावेळेस आपण उच्चार करून आलेलो आहोत तर त्यावेळेस या सीच्या सोबत ई, आय आणि वाय आलेला आपल्याला दिसून येते. त्यावेळेस त्याचा उच्चार त्या ठिकाणी क न घेता काय घ्यावं लागेल? आपल्याला स असा घ्यायचा असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग क कधी घ्यायचा तर तो त्या ठिकाणी बघा, ज्यावेळेस त्याच्यासोबत म्हणजे सीच्या सोबत काय आलेलं असेल? ए आलेला असेल, ओ आलेला असेल आणि यू आलेला असेल तर अशा वेळेस आपण त्या सीचा उच्चार क सारखा घेतो. कसा घेत असतो? क सारखा. बघा या ठिकाणी CAT काय होते? कॅट. काय झालं? कॅट. CAT कॅट. म्हणजे या ठिकाणी सी आला पण सोबत आय आला कारणामुळं आपण त्याला स असा उच्चार केला. इथं सीच्या सोबत ए आला म्हणून याचा उच्चार आपण त्या ठिकाणी क घेतला. जसं इथं कोल्ड होते. काय होतात? कोल्ड. हे झालं कोल्ड. कारण की या सीच्या सोबत ओ आलेला आहे. ओ असेल तर क वाचायचं. त्याच्यासोबत काय? AOU हे जर शब्द जर आले असेल तर जनरली आपण त्या ठिकाणी काय करत असतो? त्याचा उच्चार को घेत असतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी क असा घेतो. CUP कप होते. CAR कार होतात. CLASS क्लास. गचा उच्चार कसा करायचा ते आपण बघूया. जनरली गचा उच्चार कसा केला जातो तर या ठिकाणी ज किंवा ग अशा दोन प्रकारे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आता या दोन्हीला त्या ठिकाणी ज केव्हा वाचायचा? या जी आला तर त्याला ज केव्हा म्हणायचं? ज्यावेळेस जीच्या सोबत ई आलेला असेल, जीच्या सोबत आय आलेला असेल, जीच्या सोबत वाय आलेला असेल. हे जर तीन शब्द जर आले असेल तर जनरली बहुतेक करून आपण याचा उच्चार काय घेत असतो? त्याचा उच्चार आपण ज घेत असतो. जसं आता इथं जिराफ लिहिलेला आहे म्हणजे जीच्या सोबत त्या ठिकाणी आय आलेला आहे म्हणजेच याचा उच्चार आपण त्या ठिकाणी ज असा घेऊ. म्हणून हे काय झालं? जिराफ. त्यानंतर इथं त्यावर ई आलेला आहे ते झालं जेम. त्याच्यानंतर एज, ऑरेंज, मॅजिक आणि जिम. या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ई, आय आणि वाय यापैकी एक कोणता तरी ते स्वर दिसून आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या जीच्या सोबत त्या ठिकाणी ई, आय, वाय अशा प्रकारचे जर स्वर आलेले असेल तर अशा वेळेस मात्र त्याचा उच्चार त्या ठिकाणी ज असा केला जातो. त्याच्यानंतर दुसरा जो उच्चार ग आपण जनरली घेत असतो ग. तर मग या ठिकाणी काय काय आलेलं पाहिजे? या जीच्या सोबत ए, ओ आणि यू जनरली जर असेल बहुतेक करून जास्तीत जास्त वेळेस जर ए, ओ, यू आलेला असेल तर अशा वेळेस त्याला त्या ठिकाणी आपण काय वाचत असतो? त्या ठिकाणी ग वाचत असतो. तर ते या ठिकाणी जर बघितलं तर गोट दिलेला आहे गेम. आता जी ए आलेला आहे याच्यासोबत काय आलेला आहे? ए आलेला आहे. मग त्या ठिकाणी याचा उच्चार ग असा करावा लागेल. त्याच्यानंतर इथे सुद्धा ए आलेला आहे ज्याच्यासोबत त्याच्या कारणामुळं आपण त्याला त्या ठिकाणी काय वाचणार? ग वाचणार आहे. इथं गच्या सोबत यू आलेला आहे. गम म्हणावं लागेल, ग्रीन म्हणावं लागेल, गोल्ड म्हणावं लागेल आणि इथं गेट म्हणावं लागेल. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला या स्वरांचा सोबत व्यंजन आलेले दिसून असेल तर असा उच्चार त्या ठिकाणी घेत असतो. जनरली जर बघितलं तर जसं जेच्या सोबत ई, आय,
वाय जर आलेला असेल त्याचा उच्चार ज असा घ्यावा. ए ओ यू जर आलेला असेल तर जनरली त्याचा उच्चार त्या ठिकाणी आपण ग असा करत असतो. चा उच्चार, आता टीचा उच्चार सुद्धा दोन ठिकाणी केला, एक तर ट केला जातो आणि एक तर त केला जात असतो. मग आता जनरली जर बघितलं तर इंग्रजी जेवढेही काही वर्ड्स असेल त्या वर्ड्समध्ये त्याचा उच्चार ट सारखाच घेतला जात असतो. जसं या ठिकाणी एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, जसं टेबल, त्याच्यानंतर टायगर, टॉप, टीचर, टाईम आणि टॉल. म्हणजे इंग्रजीमध्ये जनरली याचा उच्चार जर बघितला तर ट सारखाच आपल्याला दिसून येतो. जसं टेबल आहे, काय आहे टेबल, त्याच्यानंतर इथं टायगर आहे, इथं टॉप आहे, टीचर, टाईम आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये वाचत असताना जनरली जर याला आपण जर बघितलं तर ट असा उच्चार आपण घेताना दिसून येतो. पण जेव्हा कधी ज्यावेळेस आपल्याला स्पेलिंग तयार करायचं असेल, नाव लिहायचं असेल इंग्लिशमध्ये, तर अशा वेळेस या टीचा उच्चारसुद्धा आपण त्या ठिकाणी त असा घेतो. काय घेत असतो? त घेता येते. या ठिकाणी जर बघितलं तर तुकाराम या ठिकाणी दिलेलं आहे, त्यानंतर तुलसी, त्यानंतर तनिष. यावेळेस मात्र याचा उच्चार आपण काय घेऊन आलेलो आहोत? त असा घेतो आहोत. काय? तुकाराम. तुकाराम. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी या टीचा उच्चार ट असा घेतला आणि या टीचा उच्चार इथं त घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर एखाद्या वेळेस नाव लिहायचं असेल, स्पेलिंग लिहायचं असेल तर अशा वेळेस जनरली आपण टीचा उच्चार जो आहे त असा घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण इंग्रजीमधले जेव्हा वर्ड्स वाचून आलेलो आहोत त्यावेळेस मात्र त्याचा उच्चार ट असा सारखा जनरली घेताना आपल्याला दिसून येते. जसं टेबल असेल, टायगर असेल, टॉप, टीचर, टाईम आहे, त्याच्यानंतर टॉल आहे. तर हे सर्वच्या सर्व शब्द आपण त्या ठिकाणी बघत असतो. म्हणजे इंग्रजी आणि असताना काय आपली गडबड होते, तर ती गडबड न होऊ देता लक्षात ठेवायचं आहे त्याचा उच्चार कसा होतो, कधी त्याचा उच्चार त्या ठिकाणी काय घेतला जाते, या सर्व आपण त्या ठिकाणी बाबी बघितलेल्या आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण त्या ठिकाणी त्यामध्ये स्पेलिंग कशी तयार करायचे त्याचबरोबर स्पेलिंगमध्ये मिस्टेक होऊ नये याबद्दलचा व्हिडिओ पुढचा येईल, ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर त्या ठिकाणी उपयुक्त वाटलेला असेल, उपयोगी असेल, तर अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्याला तो शेअर करायला मात्र विसरू नका. आणि आवडला असेल तर लाईक मात्र करायला विसरू नका. आणि सोबत चॅनलवर जर नवीन असाल तर अशा वेळेस सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.